नमस्कार, मी डॉक्टर कविता खोलगडे. आय एम वर्किंग एज अ डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन इन SMRK कॉलेज आणि आज माझा बरोबर आहे सायली पोहरे. शी इज अ स्टुडंट ऑफ SMRK कॉलेज अँड शी इज छत्रपती अवॉर्डी इन स्विमिंग इन स्पेशल कॅटेगरी. शी गॉट छत्रपती अवॉर्ड इन 2019. सो आय वेलकम यू सायली. थँक्यू मॅडम. माझं नाव सायली सुनील पोहरे आहे आणि मला आत्ता छत्रपती अवॉर्ड मिळाला आहे. व्हेरी गुड सायली. आणि जसं मी सांगितलं की आज आपण थोडासा गप्पा मारणार आहे. ॲज शी इज अ स्टुडंट ऑफ SMRK कॉलेज अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ यू सायली. तू स्विमिंग भरपूर वर्षापासून स्विमिंग करते आहे आणि स्पोर्ट्स आपण जसं म्हटलं की स्पोर्ट्स इज हॅव्हिंग अ लॉट ऑफ बॅकग्राऊंड आणि आपल्याला भरपूर मेहनत करावं लागते त्याच्यासाठी. सो हे स्विमिंग जे आहे तू कसं काय स्विमिंगची सुरुवात केली आणि वाय यू हॅव सिलेक्टेड फॉर स्विमिंग? स्विमिंगची सुरुवात मी 2010 पासून सुरुवात केली. मला लहानपणापासून पाण्याची आवड असल्यामुळे मी स्विमिंगकडे वळाले आणि माझं हेल्थ प्रॉब्लेमसाठी मी स्विमिंगला सुरुवात केली. व्हेरी गुड. ॲज शी सेड शी हॅज स्टार्टेड अ स्विमिंग तू ॲज अ हेल्थसाठी म्हणजे तुझा हेल्थ चांगला व्हावे त्याच्यासाठी तू स्विमिंगची सुरुवात केली. अँड वी कॅन कम टू नो दॅट इफ यू वॉन्टेड टू गो फॉर अ गुड एक्सरसाइज अँड देर आर सो मेनी रिसर्च, भरपूर रिसर्च आहे. ते सांगतात की जेव्हा तुम्ही स्विमिंग करतात सो दॅट इज वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज. आपण भरपूर व्याधी बघतात आणि समटाईम द पीपल दे फेस अ लॉट ऑफ हेल्थ प्रॉब्लेम्स. तो मी पण इथे सांगू इच्छित आहे की स्विमिंग जे आहे दिस इज वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज. आणि मी परत सांगणार आहे इथे की छत्रपती अवॉर्ड इज वन ऑफ द हायेस्ट अवॉर्ड इन महाराष्ट्र. आणि जेवढे जे प्लेयर्स असतात त्यांची इच्छा असते अँड दे हॅव अ ड्रीम टू गो फॉर अ हायर स्पोर्ट्स, नॅशनल, इंटरनॅशनल. आता हे तू स्विमिंग करता करता तुला भरपूर वर्ष झालेले आहे. जेव्हा तू स्विमिंगची सुरुवात केली आहे, स्विमिंग केलं, तुझा घरचा आणि जेव्हा तू कुठलं कॉलेजला होती, शाळेत होती, तुझं ते सगळं वातावरण कसं होतं आणि तुला काय ते वातावरणाने तुला प्रेरणा मिळाली? मी खेळत नव्हती पण शाळेमध्ये मी कोणताही स्पोर्ट्स घेतला नव्हता. मला माहितीच नव्हतं की स्पोर्ट्स कसा असतो, खेळण्याचे फायदे काय होतात खेळण्यामुळे. ते मला मी 2010ला सुरुवात केली स्विमिंगला, तेव्हापासून समजायला लागलं. आणि त्याच्यात मी पहिले काय म्हणतात सराव केला, प्रॅक्टिस सुरुवात केली स्विमिंगला त्याच्यात. आणि मग हळूहळू मला यायला लागलं, जमायला लागलं, आवडायला लागलं. मग मी पुढे सराव करत राहिली आणि मला आत्तापर्यंत 21 गोल्ड, 17 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ मिळाले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. व्हेरी गुड सायली. आणि जसं तू सांगितलं की यू हॅव स्टार्टेड स्विमिंग, तू 2010ला सुरुवात केली होती आणि 2019ला तुला छत्रपती अवॉर्ड मिळाले. सो इट्स अप्रॉक्सिमेटली 9 years ऑफ कॉन्ट्रीब्युशन. तू 9 वर्ष तपस्या केली आहे, मेहनत केली आहे, त्याच्यानंतर तुला हे छत्रपती अवॉर्ड मिळाले. आता जेव्हा तू खेळता खेळता यू हॅव स्टार्टेड युअर प्रॅक्टिस ॲज यू सेड की तू कधी कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्सचा विचार केलाच नव्हता की मला कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्सला खेळायचं की मला हे स्पोर्ट्स ऑप्ट करायचे. तू फक्त हेल्थसाठी सुरुवात केली आणि करता करता तुला वाटलं की आपण कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्सला पण उतरू शकतो. तुझे जे कोचेस आहेत, त्याचे जे मेंटर्स आहेत, त्यांनी सांगितलं की यू कॅन गो फॉर द कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स ऑल्सो. सो दिस इज रिअली अन इन्स्पिरेशन. हे सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन आहे की आपण फक्त हे विचार न करता की आपल्याला काहीतरी मिळणार आहे. तू हे कधीच विचार नाही केलं होतं की तुला छत्रपती मिळणार आहे, तुला मेडल्स मिळणार आहे. बट यू हॅव गॉन थ्रू, म्हणजे ट्रू हार्टेड यू हॅव गॉन थ्रू द स्पोर्ट्स की आपल्याला स्पोर्ट्स करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही स्पोर्ट्स करतात हे भरपूर गोष्टी तुम्हाला सपोर्ट करतात, राईट? अँड ॲज यू सेड की तुला भरपूर सपोर्ट पण आहे आणि तू खेळलेली आहे, तुझे कोचेसने तुला ट्रेन केलेलं आहे. आता जेव्हा आपण खेळतो की एखादा विद्यार्थी, एखादा प्लेअर घडतो, त्याचं भरपूर लोकांचं कॉन्ट्रीब्युशन असते. आता तू SMRKची विद्यार्थी, तुला काय वाटलं की आपण SMRKला ऍडमिशन घेतलं पाहिजे? दरवर्षी कॉलेजमध्ये सृजन लागतो तेव्हा मला एक मॅडमनी सांगितलं, केळकर मॅडम आणि एक खुळके मॅडम म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं. त्यांना मी ड्रॉइंग दाखवलं. त्यांनी ते म्हणाले की तुला ड्रॉइंग पण करता येईल आणि छान करतेस तू ड्रॉइंग आणि स्विमिंग
त्याचबरोबर स्विमिंगसुद्धा करशील असं प्रोत्साहन दिलं त्यांनी मला. मग मी म्हणलं, आणि मी नाव ऐकून होते SMRK कॉलेजचं की चांगलं आहे, छान शिकवतात, पॉझिटिव्हिटी आहे, म्हणजे देतात. SMRK कॉलेज नेहमी प्रोत्साहन देतं, म्हणून मी कॉलेजला ॲडमिशन घेतली. थँक्यू सायली. जसं तू सांगितलं की एव्हरी इयर इन अवर कॉलेज वी हॅव अ सृजन एक्झिबिशन. जेव्हा भरपूर मुली तिथे येतात ते बघतात की काय आहे, आणि तिथे वी हॅव अ लॉट ऑफ एक्झिबिशन रिलेटेड टू डिफरंट डिपार्टमेंट्स, आर्ट अँड पेंटिंग, देन कॉमर्स, होम सायन्स, असे सगळे विषयांचा तिथे एक्झिबिशन असतो. तो इट इज रिअली गुड की तुला स्विमिंग पण करता आला, आणि तुला तुझी जी हॉबी आहे, तुझी आवड होती ड्रॉइंग म्हणून, तू ड्रॉइंग पण केलं. सो रिअली इट इज व्हेरी एप्रिशिएबल. आणि जे नवीन मुली येतात आहे ते समटाईम वी हॅव अ कमेंट की आपल्याला स्पोर्ट्स पण करायचं आहे, आणि अभ्यास पण करायचं, आणि आपला जी हॉबी आहे ते पण कंटिन्यू ठेवायची. सो आय फील इट हिअर. तुला बघून मला असं वाटतं की वन्स यू हॅव डिसाइडेड की आपण एक वेळ ठरवलं की नाही आपल्याला सगळं करता येईल, सो वी कॅन डू फॉर ऑल द थिंग्स टुगेदर. म्हणजे आपण सगळं करू शकतो. छत्रपती अवॉर्डी आहे तू, खरंच आम्हाला अभिमान आहे, आणि खूप मोठा अवॉर्ड आहे. जसं मी सांगितलं की हे छत्रपती पोहोचतपर्यंत, छत्रपती अवॉर्ड पोहोचतपर्यंत तुला तुझी जर्नी कशी होती, काय काय तुला व्हॉट यू हॅव फेस इन युअर लाईफ. म्हणजे 8-10 वर्षापासून तू स्विमिंग करते. जेव्हा आम्ही लहान होतो, आम्ही स्विमिंगला जायचो, सो वी ऑलवेज हॅव अ फिअर. अँड आय फाइंड इट की 70% जे लोक असतात त्यांना पाणीची भीती असते. ते म्हणतात की कसा पाणीत उतरायचा, आता पाऊस चालू आहे तर पाऊसमध्ये स्विमिंगला जा लागेल का, वेदर वी कॅन डू स्विमिंग ऑर नॉट. तो जे बाकी जे कॉमन लोक आहेत त्यांच्यासाठी स्विमिंग म्हटलं की फक्त ते 2 महिना की 3च महिना असतो, जेव्हा पाऊस नाहीये आणि थंडी नाहीये, अँड बेसिकली इन द समर सीझन. तर हे छत्रपती अवॉर्ड पर्यंत म्हणजे तू कशी पोहोचली, अँड व्हॉट वॉज युअर जर्नी इन युअर कॉम्पिटिशन ऑर इन युअर स्विमिंग. मी कॉलेजला ॲडमिशन घेतली, आणि मग माझं कॉलेज जेव्हा सुरू झालं तेव्हा मी 8 वाजता माझं कॉलेज होतं. माझं ड्रॉइंग असल्यामुळे 8 ते 5 हे मला थांबवून ड्रॉइंग करावं लागायचं, आणि मग 5 ते 6, 6:30 पर्यंत माझे कोच घनश्याम कुवर सर ते स्विमिंग करून घ्यायचे. कितीही मी थकली असली तरी सुद्धा ते ऐकायचे नाही. ते म्हणायचे, नाही थोडंसं राहिला कर, थोडा राहिला कर, असं करून त्यांनी करून घेतलं माझ्याकडून स्विमिंग. त्याने मग हळूहळू स्टेट, नॅशनल खेळता खेळता मला गोल्ड मिळाले. स्टेटमध्ये गोल्ड, नॅशनलमध्ये सिल्वर मिळाले. आणि हे ऐकल्याबरोबर देशपांडे मॅडम आणि इतर ज्या मॅडम आहेत त्यांनी माझा खूप मला सपोर्ट केलं, आणि अवॉर्ड पण मला त्यांनी दिलेले आहेत. व्हेरी नाईस सायली. जसं तू सांगितलं की जेव्हा पण तू मेडल घेऊन यायची, आणि आपण आणि अहिरे सर, ज्युनियर कॉलेजला अहिरे सर आहे की आपण सगळे बरोबर जायचो. सो इट वॉज समथिंग इन्स्पिरेशन. आणि मी पण सांगू इच्छिते की आर प्रिन्सिपल डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम, शी हॅज ऑलवेज सपोर्टेड अस अँड ऑलवेज इन्स्पायर अस टू डू द थिंग्स टुगेदर. म्हणजे आपण स्पोर्ट्स पण करायचं आणि अभ्यास पण करायचं. तर जेव्हा मी पण जायची, शी ऑलवेज यूज टू से की हां आणखी काय करता येईल आपल्याला, जे मुली आहेत त्यांच्यासाठी. सो मला असं वाटतं की कधीतरी आपल्याला जेव्हा आपले सिनियर जे आहे, आपल्यापेक्षा जे मोठे लोक आहेत त्यांचा भरपूर आशीर्वाद असतो, आणि ते आशीर्वादमुळे आपण पुढे जातो. सो इट इज रिअली वन्स अगेन व्हेरी नाईस थिंग फ्रॉम यू. आता पुढचे जे आहे की हे करता करता तू आणखी चॅलेंजेस फेस केलं असेल. तू एखादा चॅलेंज म्हणजे कसं जेव्हा आपण खेळतो, की मी पण खेळलेली आहे भरपूर वर्ष, एखादा गोष्टी आपल्या समोर अशी येते की आपल्याला असं वाटतं की नाव इट इज फिनिश. म्हणजे आपल्याला आता ओके, आपल्याला खेळता येणार नाही, की आपल्याला पुढे जाता येणार नाही, की समटाईम मे बी द हेल्थ प्रॉब्लेम्स, काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम. जेव्हा आपण खेळतो की इट इज नॉट ऑलवेज विथ द फक्त मेहनत, शारीरिक मेहनत नसते, इट इज रिलेटेड विथ द फायनान्शियल ऑल्सो. तुझे आई बाबा आहेत, त्यांनी भरपूर टुर्नामेंट तू त्यांच्याबरोबर गेलेली आहे. तर तुला असा एखादा एक्सपिरियन्स शेअर कर की तुला असं वाटलं की हे खूप चॅलेंज होता, आणि पण मी हे चॅलेंज पार केलं ॲज अ स्पोर्ट्स पर्सन. आपण नेहमी म्हणतो की आपण जेव्हापर्यंत लास्टपर्यंत पोहोचत नाही, वी हॅवंट रीच द डेस्टिनेशन, वी नेव्हर स्टॉप. म्हणजे जेव्हापर्यंत फायनल विसल होत नाही तेव्हापर्यंत आपण थांबत नाही, राईट. तो एखादा तू चॅलेंज फेस केला असेल की तो फक्त आम्हाला ते सांग तेवढं.
आत्ताच युनिव्हर्सिटीची मागच्या 2 वर्षात माझी परीक्षा होती आणि तेव्हा माझं राजस्थानला नॅशनलला सिलेक्शन झालं आणि ती टुर्नामेंट आणि एक्झाम सोबत होती. मग मी विचारलं, मॅडम आता काय करू, काय करायचं, म्हणजे खेळायचं का ड्रॉइंगचं एक्झाम द्यायची. मला हा प्रश्न पडला, कारण हे पण मला मेन आहे आणि ते पण मला हवंय, दोन्ही सोडायचं नव्हतं मला. मग मॅडमनी सांगितलं आपण ही चुचीची परीक्षा ती पोस्टपोन करायला सांगू आणि तशी युनिव्हर्सिटीकडे त्यांनी ॲप्लिकेशन केलं आणि युनिव्हर्सिटीनी पण ते ॲप्लिकेशन अप्रूव्ह केलं आणि मग त्यांनी माझी एक्झाम नंतर ठेवली राजस्थानवरून. हे खूप सगळ्यात मोठं मला आलेली जी अडचण होती ती दूर झाली. व्हेरी नाईस सायली. आणि मला पण आठवण आहे की तू आली होती आणि आपल्याला काय करायचं. सो रिअली वन्स अगेन आय एम व्हेरी थँकफुल टू द युनिव्हर्सिटी ऑल्सो, SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी. डॉक्टर लिंडा डेनिस होते तेव्हा आणि आर प्रिन्सिपल डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम, की आपण नॅशनल आहे आणि नॅशनल सोडायची नाही आणि आपल्याला एक्झाम फायनल एक्झाम होती ती फायनल सेमिस्टर एक्झाम पण द्यायची. सो इट इज रिअली ट्रू अँड यू हॅव प्रूव्ड, म्हणजे तू हे सिद्ध केलं आहे की आपण एखादा काही गोष्ट आली आणि वी हॅव ट्राईड की आपल्याला जायचंय, फेस करायचं, सो वी कॅन फेस इट अँड वी कॅन गेट द गुड रिझल्ट. आपल्याला रिझल्ट चांगलाच मिळतो है ना. सो इट इज रिअली नाईस मेसेज फॉर एव्हरीवन की एखादा चॅलेंज तुमच्या समोर आला की ते चॅलेंज आपल्याला फेस करायचा. असं नाही की आपण चॉईस, ऑफकोर्स इफ वी कॅन ट्राय फॉर थिंग्स टुगेदर, तो आपल्याला ते करता येतो. आता तू भरपूर 8 वर्ष 10 वर्ष तू खेळली आहे. वी ऑलवेज से स्पोर्ट्स कॉन्ट्रीब्यूट अ लॉट. म्हणजे फक्त तुम्ही स्पोर्ट्स खेळता तर ते फिजिकल ऍक्टिव्हिटी नसलं, इट चेंजेस द पर्सन. म्हणजे भरपूर पर्सनॅलिटी चेंज होतात. आपण बघितलं की रिलेटेड टू फिजिकल ते आहे की आपली एफिशियन्सी वाढते, आपला मेंटल लेवल वाढतो. पण ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन बिईंग तुला काय वाटते की स्पोर्ट्सने तुला काय दिलेलं आहे आणि काय तुझ्यामध्ये ते स्पोर्ट्समुळे बदल झाले? मला पॉझिटिव्हिटी मिळाली स्पोर्ट्समुळे. मी कधीच खेळली नव्हती, त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं. ते मला प्रोत्साहन मिळालं आणि माझे जे चेंजेस मी अशी नव्हती, म्हणजे मला दृष्टिकोन जगाचा बघण्याकडे माझा दृष्टिकोन वेगळा होता, तो अजून बदलला. ती पॉझिटिव्हिटी झाली की नाही, मी हे करेल आणि मला हे येईल आणि मी याच्यात पुढे जाणार आहे. व्हेरी नाईस सायली. जसं तू सांगितलं सायली, मी तुला विचारलं होतं की व्हॉट चॅलेंजेस अँड ॲज अ ह्युमन बिईंग तुझ्यामध्ये काय बदल झाला स्पोर्ट्समुळे. तर आपण भरपूर, इवन आय हॅव प्लेड फॉर 20 इयर्स, मी पण 20 वर्ष खेळली आहे. तर मला असं वाटतं की व्हॉट एव्हर वी आर टुडे इट इज ड्यू टू स्पोर्ट्स. म्हणजे आज तुला पण छत्रपती अवॉर्ड मिळाले तर ते स्पोर्ट्समुळेच मिळाले. सो वी आर रिअली थँकफुल दॅट वी आर अ स्पोर्ट्स पर्सन. आणि नॉट ओनली विथ द फिजिकल ॲक्टिव्हिटी, जसं तू आय रिअली अप्रिशिएट युअर एफर्ट्स, युअर पेरेंट्स एफर्ट्स, की समटाईम वी गिव्ह द रिझन की वी डोंट हॅव दिस थिंग, हे आपल्याकडे नाही, ते आपल्याकडे नाही, तर आपण हे करू शकणार नाही. पण बिंग इन अ फिजिकल डिसेबिलिटी ऑल्सो यू हॅव प्रूव्ड युअर सेल्फ. म्हणजे तू स्वतःला सिद्ध केलेलं आहे की इफ यू आर हॅव्हिंग सम लिमिटेशन, तू हे लिमिटेशनला कन्वर्ट केला पॉझिटिव्हिटीमध्ये आणि भरपूर करून दाखवलेलं आहे की आपण भरपूर नॅशनल खेळलेले, स्टेट खेळलेले, त्याच्यात पण मेडल्स आहे. सो इट इज रिअल अ मेसेज फॉर ईच अँड एव्हरी वन की फिजिकल लिमिटेशन इज नथिंग वन्स यू हॅव डिसाइडेड. आणि तू जसं सांगितलं की मेंटली यू आर टू स्ट्रॉंग आणि तू पॉझिटिव्हिटी भरपूर आहे. जगाकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन, दॅट इज युअर ॲटिट्यूड, दॅट हॅज चेंज. म्हणजे तू आधी जसा विचार करत होती खेळता खेळता, जशी तू 1 नॅशनल 2 नॅशनल 4 नॅशनल खेळायला लागली, तुझा दृष्टिकोन बदललं. सो अगेन इट इज रिअली अ गुड मेसेज फ्रॉम यू सायली, की जेव्हा आपण काहीतरी असं बघतो, म्हणजे पॉझिटिव्हिटी असली की एव्हरीथिंग कॅन चेंज. म्हणजे रडत बसण्यापेक्षा काहीतरी चांगला करा, काहीतरी चांगला घडवा. दॅट इज द मेसेज आय फील इट. अँड इवन इट इज अ लर्निंग फॉर अस ऑल्सो, की फिजिकल डिसेबिलिटी होऊन आणि जे कोणी नवीन मुली येतात त्यांनी पण फिजिकल लिमिटेशन सोडून आपल्याला कसं पुढे जाता येईल, दिस इज टू बी लर्न फ्रॉम यू. सो थँक यू फॉर दिस लवली आन्सर.
आता माझा पुढचा प्रश्न असा असणार आहे की आपण हे सध्या कोविड-19 आहे, 3-4 महिन्यापासून आपण घरी लॉकडाऊन आहे आणि जेव्हा आपण एक्सरसाइजचा मुद्दा काढतो तो लोक म्हणतात की कशी करायची एक्सरसाइज, का करायची एक्सरसाइज. स्टील देर आर लॉट ऑफ अवेअरनेस टू बी क्रिएटेड. भरपूर आपल्यासारखे जे मुली आहात की वुमेन्स आहे, बेसिकली आपण सोसायटीमध्ये बघितलं की वुमेन्स स्पोर्ट्स थोडंसं बायकांमध्ये इन द सेन्स ऑफ वुमेन दे हॅव अ लेस अवेअरनेस अबाउट द एक्सरसाइज आणि स्पोर्ट्स. तो पुढे जे मुली येतात आहे की वुमेन्स जे खेळतात आहे त्यांच्यासाठी तुझा काय मेसेज असणार आहे. आणि कोविड-19 आहे की कोविड-19मुळे आपल्याला घाबरून जायचं की आपल्याला पुढे जायचं, असे 2 प्रश्न माझे आहे की पहिला की आपण वुमेन्ससाठी तुला काय मेसेज असणार आहे जे खेळतात की जे व्यायाम करतात, आणि दुसरं कोविड-19ला आपण कसं पुढे जायचं. जे स्पोर्ट्समध्ये मुली आहेत त्यांच्यासाठी मी सांगेल की तुम्ही खरंच खूप छान काम करतात आहे, पुढे जा, मग आपल्या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करा, इंडियाचं नाव उज्ज्वल करा आणि इंडियाला असंच पुढे पुढे नेत राहा. आणि मागे न टकमकता किंवा खचून न जाता जे येईल प्रयत्न करत राहा, यश नक्की मिळेल. आणि कोविड-19साठी मी सांगते की आता प्राणायाम आहेत किंवा एक्सरसाइज आहेत, ते एक्सरसाइज करत राहा, म्हणजे काय भीती वाटणार नाही आपल्याला. Very good, Saili. And as she said, for the women's sports, even I feel it's so happy. मी SNDT युनिव्हर्सिटीमध्ये भरपूर वर्षापासून काम करते आहे. SMRK कॉलेज वुमेन्स कॉलेज आहे. हे आपलं नाशिकचा एकच कॉलेज आहे जे वुमेन्स कॉलेज आहे. अँड इट इज वन ऑफ द व्हेरी हायली व्हॉट यू से, वी हॅव सो मेनी सब्जेक्ट्स, खूप भरपूर फॅकल्टीज आहे आपल्याकडे, होम सायन्स आहे, आर्ट अँड पेंटिंग आहे. सो वी आर रिअली फॉर्च्युनेटेड टू वर्क विथ द वुमेन्स कॉलेज. आणि जसं तू सांगितलं की वुमेन्स पुढे यायला पाहिजे, तो इट इज वन ऑफ द इनिशिएटिव्ह टेकन बाय द SNDT ऑल्सो अँड फ्रॉम SMRK ऑल्सो, की आपल्याला मुलींना पुढे कसं नेता येईल. बेसिकली स्पोर्ट्समध्ये, फिटनेसमध्ये जेव्हा आपण बघतो, फिटनेस बघतो, वुमेन्स स्पोर्ट्स बघतो, तो आपल्याला असं वाटतं की मुली थोडंसं काय असतात की 10वी-12वी झाली की ते जस्ट रिस्ट्रिक्ट देमसेल्फ, म्हणजे ते रिस्ट्रिक्ट होऊन जातात की आपल्याला पुढे खेळायची काही गरज नाहीये. पण आय फाइंड इट की इट इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर द वुमेन्स. आणि आपण जेव्हा आता रिओ ऑलिम्पिक बघतोय, जेवढे ऑलिम्पिक्स आपण ऑलिम्पिक्सचे इंटरनॅशनल स्पोर्ट्स बघितले, भरपूर मुली पुढे येतात आहे. सो रिअली वन्स अगेन आय गिव्हन अ गुड मेसेज फ्रॉम युअर साईड की जेवढे मुली आहेत त्यांनी पुढे यायला पाहिजे. Just make your state proud, make your country proud, and go higher and higher. So I'm very thankful to you, Saili, once again on behalf of SMRK College, on behalf of SNDT Women's University, and on my personal behalf, I'm very thankful to you. And I really hats off to your parents, your mother and father, your coach, that you have reached this level. So once again, God bless you all. Do well and make India proud. Thank you so much.